एक अपेक्षा असते जी कुणाकडून संतुष्ट होत नाही आणि एक संतुष्टी असते जी कुणाकडून अपेक्षा करीत नाही. सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल. जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही देत. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा आणि उडी टाका. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार. वेळेला महत्त्व द्या, परंतु जिथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे अजिबात वेळ देऊ नका. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याची त्याच्या जवळच असते. प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता. आपल्याला जाणवलं आपली वेळ खराब आहे तर कोणाला काही प्रतिक्रिया न देता आपण आपल्या कामात गुंग होणे उत्तम. प्रत्येक माणसाचे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाची सहनशक्ती, धैर्य यांची परीक्षा घेत असते. जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही, पण जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणावर लक्ष केंद्रित करा, दुर्गुणांवर नको. अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो, पण ते मिळाले की जीवनात रंग भरले जातात. मनाचं भांडवल मोठं असलं की सुखाचा तोटा कधीच होत नसतो. पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो, परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते तिलाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात. कष्ट हा उंबरठ्यावरचा एक असा दिवा आहे की जो विचारपूर्वक प्रज्वलित केल्यास वर्तमान आणि भविष्यामध्ये सुख, आनंद व समाधानाचा उजेड पडतो. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे.
शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2च वेळा समजते. एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा ती गमावल्यानंतर. मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते. मागे मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतं तिथे थांबायचं असतं. ध्यानी मनी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं. माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे. भले काही मिळवता आले नाही तरी चालेल, पण कोणाचे हिसकावले नाही याचा आनंद कायम सोबत राहील. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्त्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळपर्यंत राहतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. आयुष्यात 2 मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणे पक्के आहे, आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही. धन कमवतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान, आणि ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान. आपलं वाईट चिंतणाऱ्यांपासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं, कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही. जो आपलं वाईट चिंततो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल तर 100 रुपयांचा आरसाच लागतो.